आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। तर जय शिवराय मित्र मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेनिंग वरती करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. खाली फोटो तुझा फूल म्हणून विसावण मन मनालाही हे ना साथी जाग. मी अलाइट मशीनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट दिसणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट. तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रीसेट आणि डाउनलोड मटेरियलची लिंक मिळून जाईल. तर सर्वात पहिल्यांदा मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तो आपला ऋषिकेश दादा आहे, महाराष्ट्राचा मराठी ब्लॉगर. तर काय करायचं, यामध्ये आपल्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे इफेक्ट बघायला मिळणार आहेत. एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, 2 नंबरचा सोडायचा आहे, 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. म्हणजेच एकाडे एक फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो. हा फोटो सोडायचा आहे, त्यात समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे काहीसा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर आपल्याला बॅकला शेक प्रीसेटवरती यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता जितके राहिलेले फोटो आहेत मधले त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आता, तर काय करायचं, बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे. राहिलेला एक इफेक्ट आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओच्या लास्टपाशी यायचं आहे. लास्टपाशी आल्याच्यानंतर जितके आता मोठे फोटो आहेत त्या फोटोने इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे यांना इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे, तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा हा ओव्हरली व्हिडिओ दिसणार आहे. तर काय करायचं, या व्हिडिओला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे, इथे येऊन पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर मी सर्व फोटोवरती व्हिडिओ पेस्ट करून घेतो. अशा प्रकारे इथं कमी पडत आहे बघा. व्हिडिओवरती टच करायचं आहे, टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याला याची लेंथ वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ओव्हरली व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला एक सर्कल शॅडो ॲड करून घ्यायची आहे. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिल्डवरती जायचं आहे, साईडला शॅडोवरती जायचं आहे, त्याच्या खाली सर्कल शॅडोवरती जायचं आहे. तर काय करायचं, आपल्याला ब्लॅकला सेंटरला घ्यायचं आहे, व्हाईटला थोडंसं वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, इथं व्हाईट कलर असेल व्हाईटवरती क्लिक करायचं, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. याला ब्लॅक केल्याच्यानंतर साईडच्या ब्लॅकवरती क्लिक करून याला ट्रान्सपरेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर मी माझ्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेतो, तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या.
त्यानंतर एकदम लास्टच्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन हा शॅडो वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, वेगळा शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटवरती आल्याच्यानंतर हा एक सेंटरला ओव्हरले व्हिडिओ दिसत आहे, हा व्हिडिओ कॉपी करून घ्यायचा आहे. तो ओव्हरले व्हिडिओ कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटवरती यायचं आहे आणि ती येऊन पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे दिसणार आहे. आणि तुम्हाला एक डाउनलोड मटेरियलमध्ये PNG दिला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर PNG तो ॲड करून घेतो. अशा प्रकारचं PNG दिसणार आहे. PNGच्या मागलचं ब्लॅक बॅकग्राऊंड करण्यासाठी काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचा आहे. क्रोमा की नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं ग्रीन कलर असेल, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा PNG तयार होऊन जाणार आहे. तर याला खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्याच्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे याची लेंथ वाढवल्याच्यानंतर तर PNG ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक बॉर्डर ॲड करून घ्यायचं आहे. बॉर्डर ॲड करायसाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून टेस्ट कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. तर नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला येऊन बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. स्ट्रोक इनेबल करायचं आहे. इथं ब्लॅक असेल, याला व्हाईट करून घ्यायचं आहे. स्ट्रोकची लेंथ वाढून घ्यायची आहे. लास्ट बीटपासून येऊन याची सुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर तयार होऊन जाईल. तर बॅकला यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटवरती खाली तुम्हाला 2 लेअर दिलेले असतील, तर लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि ते येऊन पेस्ट करून द्यायचे आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओला काहीच आपला ग्लो येणार आहे. तर व्हिडिओला ग्लो आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर जितके काही आपले ओव्हरले व्हिडिओ आहेत त्यांना सर्व लेअरच्या वरती घ्यायचं आहे. तर लेअर सर्व व्हिडिओच्या वरती घेतो. तर अशा प्रकारे काहीच आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.